परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये शिट्टीस वाजणार असून 3.5 लाख मतांनी मीच विजयी होणार असल्याचा दावा परभणी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय। आज जानकर यांनी घनसावंगी आणि अंबड तालुक्याचा दौरा करत पायी रॅली काढली। या रॅलीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। मला राज्याचा नाही तर देशाचा जानकर व्हायचंय असं मत त्यांनी व्यक्त करत उत्तम जानकरांना देखील टोला लगावलाय। लक्षात ठेवा, राष्ट्रवादी माझ्यावर आहे ना, तौर आले बघा माझे। तौर हा इथला नेता चांगला आहे, तौर आहेत मी राष्ट्रवादी माझ्यावर आहे, इथली मेजॉरिटी राष्ट्रवादी आहे ना, जी खरी राष्ट्रवादी ताकद करण्याचं काम माझ्यावर आहे। खरी शिवसेना माझ्याबरोबर आहे एकनाथ शिंदेची, म्हणजे त्यांच्यावर अगोदर बाण बी होता आणि खान बी होता, माझ्यावर आता बाबाजानी बी खान बी आहे ना माझ्याकडे, आणि बाण बी माझ्या आहे। एकनाथ शिंदेचा बाण माझ्या गळ्यात आहे, कुठे गेला हे दाखवतोच बघा तुम्हाला, बाण आहे बघा, हवाई बाण आहे माझ्याकडे, बाण आहे, बाण आहे। आठवले साहेबाचा देखील आहे, भारतीय मोदी साहेबांचं कमळ घेऊन फिरतोय मी, म्हणजे सर्वांनी जर मला थोडी थोडी मदत केली तर मी 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने विजय होणार ना। शिट्टी वाजणार। राजकारणामध्ये जानकर या शब्दाला खूप महत्त्व आल्याचं आता या काळामध्ये तरी दिसतंय। एक जानकर, महादेव जानकर हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर माढा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला काल गेल्याची माहिती मिळते। ते शरद पवारांची साथ देणार, मोहिते पाटलांचा प्रचार करणार असं कळतंय। ते जानकर वेगळे आहेत, मी जानकर वेगळा आहे। ते जानकर ओरिजिनल राष्ट्रवादीचेच होते, ते मला वाटते थोड्या मतातून काहीतरी आमदारकीला पडले होते ते, आणि त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे। आता तुम्ही म्हणणार पवार गाडगे म्हणून, काही गाडगे म्हणजे तुम्ही ओढाण म्हणणार, असं नाही ना, त्यांची भूमिका वेगळी आहे त्या जानकरांची, त्याच्याबद्दल दुमत नाही आपलं।